पंढरपुरात स्मार्ट मीटरवरून वाद पेटला. ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवू नका. शिवक्रांती युवा संघटनेचा एल्गार. पंढरपूर शहर आणि परिसरात स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेवरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. ग्राहकांची लेखी संमती न घेता स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप करत संस्थापक अध्यक्ष दत्ता महाराज काळे, शिवक्रांती युवा संघटना, महाराष्ट्र राज्य आणि महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत ही प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या निवेदनानुसार अनेक ठिकाणी ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा लेखी परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम, भीती आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवक्रांती युवा संघटनेने महावितरण समोर 5 महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. ग्राहकांची स्पष्ट लेखी संमती घेतल्याशिवाय कोणत्याही ठिकाणी स्मार्ट मीटर बसवू नयेत. स्मार्ट मीटर संदर्भातील शासन निर्णय, GR किंवा अधिकृत आदेशाची प्रत नागरिकांना उपलब्ध करून द्यावी. मुख्यमंत्री यांनी विधानसभेत केलेल्या निवेदनानुसार ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले जाणार नसल्याबाबत महावितरणने आपली भूमिका स्पष्ट करावी. पंढरपूर शहरातील स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी आणि ज्या ठिकाणी ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत तेथे पूर्वीचे वीज मीटर पुन्हा बसवण्यात यावेत. संघटनेने इशारा दिला आहे की या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर पंढरपुरात राजकीय आणि सामाजिक वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या निवेदनानंतर महावितरण प्रशासन कोणती भूमिका घेणार आणि स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू ठेवणार की स्थगित करणार याकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन स्मार्ट मीटर विरोधात महावितरणचा जो मनमानी कारभार या ठिकाणी चालू आहे त्यांच्या विरोधात स्मार्ट मीटर बसवू नये म्हणून अर्धनग्न होऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महावितरण कार्यालयाला त्यांना निवेदन देण्यासाठी आज चाललेलो आहोत. आज आम्ही अर्धनग्न या ठिकाणी झालेलो आहे का तर आमच्याकडे भरमसाठ बिल या गोरगरीब जनतेवर त्या स्मार्ट मीटरमुळे येत आहे. जर स्मार्ट मीटरची सक्ती आणि स्मार्ट मीटर बसवण्याचं जर महावितरण थांबवलं नाही, जसे आज आम्ही अर्धनग्न झालोय तसंच महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही नग्न केल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या गोरगरीब जनता जी रोज करून खाणारे त्या जनतेवर विनाकारण आर्थिक बोजा या स्मार्ट मीटर मुळे आलेले आवाच्या 1.25 बिल ज्या ग्राहकाला सामान्य 300, 400, 500 बिल येत होतं त्या ग्राहकाला आज 2000च्या घरात बिल येत आहे. तो पूर्ण मॅनेज झालेलं मीटर आहे. ते स्मार्ट मीटर त्याला म्हणता येत नाही कारण बिल नाही भरलं तर ते स्मार्ट मीटर घरी म्हणजे ऑफिस मधून बंद करतायत. याचाच अर्थ असा आहे जर ते ऑफिसमध्ये बसले मीटर बंद करू शकतात तर ते रीडिंग का वाढवू शकत नाहीत, हा सगळ्यात मोठा विषय आहे. त्यामुळे आमचा या ठिकाणी स्मार्ट मीटरला कडकडून विरोध आहे. अजून सुद्धा अधिकाऱ्यांनी आणि महावितरणनं जागे व्हावं आणि ती स्मार्ट मीटर जो बसवायचं काम चालू आहे ते थांबावं. अन्यथा स्मार्ट मीटरच्या जे बसवणारे अधिकारी येतील त्यांना आम्ही नागरिक केल्याशिवाय राहणार नाही.